तर मग नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? सगळे छानच असणार. आज मस्त पाऊस आणि ढोकळा गरमागरम. चला या तर मग खायला. जसं जाऊबाईकडे गेले होते तर जाऊबाई म्हटली, ताई आज आपण मस्त असा ढोकळा बनवू. तर म्हटलं हो चल बनवू. मग काय केली तयारी सुरू. त्यानंतर मी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरती हळद, मीठ आणि थोडीशी साखर मिक्स करून त्याचं छान असं बॅटर बनवलेलं आहे. आणि पाणी गरम करायला पण ठेवलं. त्यानंतर ते बॅटरमध्ये आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे, तुम्ही इनो पण टाकू शकता. आणि ते बॅटर आपलं, माझ्याकडे केकचं भांडं होतंच तर मग मी त्यामध्ये ते बॅटर सेट केलं. तुमच्याकडं इडलीचं भांडं असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ते छोटं छोटं इडलीसारखं बनवू शकता आणि ताटात पण टाकून बनवू शकता. हे बघा पाणी उकळलेलं आहे आणि मी ते बॅटर त्यामध्ये ठेवून दिलेलं आहे 15 मिनटासाठी. त्यानंतर मी आता फोडणीची तयारी करते. हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि आपलं जिरे मोहरी, त्याची मस्त अशी तडतडीत फोडणी करून घेतली. त्यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे. तुमच्याकडं लिंबू सत्व असलं तर तुम्ही लिंबू सत्व ॲड करा किंवा मग वरून लिंबू पण घेऊ शकता. आणि त्यानंतर आपला ढोकळा पण तयार झालेलाच होता, तो मी बाहेर काढून घेतला आणि थंड झाल्याच्या नंतर एका ताटामध्ये पण मी तो काढलेला आहे. बघा किती छान असा मस्त निघलेला आहे तो ढोकळा, ना जळालेला ना काही चिटकलेला पण आहे. हे बघू शकता तुम्ही, छान अशी मी त्याची कटिंग पण करून घेतलेली आहे. आणि कटिंग झाल्याच्या नंतर आपण जी फोडणी बनवलेली होती ना, बघा कटिंग पण आणि आपला ढोकळा पण किती सॉफ्ट असं झालेला आहे. ती फोडणी त्याच्यावर मी टाकून घेत आहे आता. आणि तुम्हाला आंबट आवडत असेल तर लिंबू तर टाकाच त्याच्यावर मस्त. आणि हे बघा तेवढ्यातच आमचे जाऊबाईचे अनमोल रतन घरी आलेले आहे स्कूलमधून. ते म्हटले आई आम्हाला पण खायचा ढोकळा. हे बघा मग आम्ही ढोकळा एन्जॉय करत आहोत आणि ते म्हणताय आई ढोकळा खूप छान झालेला आहे. त्याच नंतर आम्ही जाऊबाईला पण बोलवलं. त्या बघा कशा तुटून पडलेल्या आहे आमच्या ढोकळ्यावर आणि छान झाला असं पण